श्री गणेश क्रीडा बहुउद्देशीय सांस्कृतिक संस्था, गुरुदत्त मित्र मंडळ व माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून यावेळी करण्यात आले होते। सालाबादाप्रमाणे यावेळी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन या प्रसंगी माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या माध्यमातून करण्यात येत असते। तसेच ग्रंथदिंडीचे देखील आयोजन करण्यात येत असते। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज ग्रंथदिंडी काढत यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, गुरुदत्त मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, माजी नगरसेविका ज्योत्स्ना दारकुंडे, अतुल हराळ, पायल हराळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे प्राप्त झाली असून असंख्य तरुणाईंनी या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग यावेळी नोंदवला होता। छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज नगरातील या मिरवणुकीस सुरुवात झाली असून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नगरात विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी गणेश क्रीडा बहुउद्देशीय संस्थेतर्फे व पालखी मिरवणूक काढली। काय नेमकं सांगा? गणेश क्रीडा संस्था, गुरुदत्त मित्र मंडळ, शिवराम महिला बचत गट आणि माऊली बचत गट यांच्या माध्यमातून यंदा 7 वर्ष पूर्ण होत आहे। ग्रंथ मिरवणूक भागवत सप्ताह मी सुद्धा काढतो। मी ग्रंथ मिरवणूक शिवजयंती मिरवणूक एकत्र करून 19 फेब्रुवारी आम्ही मोठ्या जोशने महिला वर्ग आणि शिवाजीनगर नागरिक म्हणून आम्ही मोठ्या संख्येने मिरवणूक काढत असतो। कुठून काढण्यात आली मिरवणूक? मिरवणूक हे आपले अल्लाबाई होळकर उद्यानापासून तर संभाजी चौक, क्रांती चौक आणि आपले शिवाजी महाराजांचे पूर्णकृती पुतळ्याचे काम चालू आहे तिथपर्यंत आता सांगता होणार। त्याच्यानंतर संध्याकाळी अन्नदानचा कार्यक्रम होणार। कोणातर्फे आणि कसं नियोजन असतं नेमकं? दरवर्षी आम्ही गणेश क्रीडा संस्था, गुरुदत्त मित्र मंडळ, माऊली महिला बचत गट, सोयराम फाउंडेशन यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही भागवत सप्ताह गेल्या 7 वर्षापासून करत आहे आणि पुढील वर्षीसुद्धा ठेवलेलं आहे आम्ही दत्तपारायण म्हणून। त्याच्या माध्यमातून ग्रंथ मिरवणूक आणि 19 फेब्रुवारी यांच्या माध्यमातून एकत्र मिरवणूक काढून आम्ही शिवजयंतीसुद्धा साजरा करत असतो।